राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा एक दावे अनेक अशी स्थिती राज्यातल्या जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते। विधानसभा निवडणूक ही दिवाळीनंतर होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। यामुळे दोन्हीकडे इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीसोबतच महाविकास आघाडीत पाहायला मिळते। दोन्ही बाजूला अनेकांनी उमेदवारीवर दावा करायला सुरुवात केली आहे। हा मतदारसंघ पुणे शहराला लागून आहे, त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतून देखील इच्छुकांची संख्या जास्त आहे। यामुळे जागा वाटपावेळी महायुतीसोबतच महाविकास आघाडीच्या देखील नाकी नऊ येणार आहेत। आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण कोण नेते इच्छुक आहेत, मतदारसंघात नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे जागा वाटपावेळी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाटेला जाणार असल्याचं बोललं जात आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय जगताप पुन्हा एकदा इच्छुक आहेत। त्यांनी मतदारसंघात प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडून संजय जगतापांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून 35,000चं मताधिक्य मिळालं होतं। यामुळे या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे। आता या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असला तरी हा मतदारसंघ जागा वाटपात काँग्रेसकडे जरी गेला तरी या मतदारसंघावर महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा केला जातोय। शरद पवार गटातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात तयारी केल्याची चर्चा आहे। यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावेळी वाद होईल। दुसरीकडे महायुतीत देखील काही वेगळी परिस्थिती बघायला मिळत नाहीये। महायुतीत शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। लोकसभा निवडणुकीवेळी देखील शिवतारे चर्चेचा विषय बनले होते। लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवतारे इच्छुक होते। महायुतीमधून लोकसभेला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होते। त्यावेळी त्यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध दर्शवला होता। त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटपावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात नाराजीचे सूर पाहायला मिळाले। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची समजूत काढत त्यांना माघार घ्यायला लावत विधानसभेला उमेदवारी देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून शिवसेनेचे विजय शिवतारे हे काहीही झाल्यास माघार घेणार नसल्याचं चित्र यावरून स्पष्ट होतंय। तर दुसरीकडे महायुतीत भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। भाजपचे जालेंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। शिवसेना आणि भाजपसोबतच अजितदादा गट देखील काही मागे नाहीये। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांचं देखील नाव निवडणुकीच्या रेसमध्ये आहे। आता इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता या मतदारसंघाच्या मागील 3 निवडणुकींचा निकाल काय सांगतो ते आपण पाहूयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजय शिवतारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिगंबर दुर्गाडे यांच्यात लढत झाली। यामध्ये विजय शिवतारेंनी 23,469 मतांनी विजय मिळवला। शिवतारेंना 67,998 मतं मिळाली तर दुर्गाडेंना 44,529 मतं मिळाली। तर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेकडून पुन्हा एकदा शिवतारेंना उमेदवारी देण्यात आली। 2014च्या निवडणुकीवेळी त्यांचा सामना काँग्रेसच्या संजय जगतापांसोबत झाला। यावेळी शिवतारेंना 82,339 मतं मिळाली तर काँग्रेसच्या संजय जगतापांना 73,749 मतं मिळाली। या निवडणुकीत शिवतारे 8,590 मतांनी विजयी झाले।
2014च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शिवतार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यांच्यावर जलसंपदा आणि जलसंधारण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाकडून पुन्हा एकदा शिवतार यांना संधी देण्यात आली. परंतु 2019च्या निवडणुकीत शिवतार यांना विजयाची हॅट्रिक करता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतार यांचा 31,404 मतांनी पराभव केला. यावेळी शिवतार यांना 99,306 मतं मिळाली, तर संजय जगतापांना 1,30,710 मतं मिळाली. जागा वाटपात जर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि शिवतार यांना संधी मिळाली, तर त्यांच्यासमोर लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मिळालेलं 35,000चं लीड तोडण्याचं आव्हान असणार आहे. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत देखील रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे बंडखोरीचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. जागा वाटपावेळी पुरंदर हवेली मतदारसंघ महायुतीसह महाविकास आघाडीत कोणाला सुटणार, तसंच कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण बंडखोरी करत निवडणूक लढणार, महायुती आणि महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार विजयी होणार का बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवलेला उमेदवार विजयी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणुकीच्या निकालातूनच मिळतील. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.